पुण्याच्या भोर तालुक्यात नसरापूर गाव संतापजनक घटना घडल्यानंतर नसरापूर गावच्या ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर गेल्या 1.5 तासापासून आंदोलन जे आहे, रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलेलं होतं। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खरं तर ग्रामस्थांनी अडवून धरलेला होता। त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली। स्वतः पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंह गिल साहेब हे या ठिकाणी आले, त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली आणि त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचं ऐकलेलं आहे आणि हा रास्ता रोको जो आहे तो खरं तर मागे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हा रास्ता रोको मागे घेतल्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर जी इतका वेळ वाहतूक कोंडी गेल्या 1.5 तासापासून झालेली होती, 5 ते 6 किलोमीटर ज्या रांगा वाहनांच्या लागलेल्या होत्या त्या कुठेतरी आता पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळते। जी वाहतूक कोंडी सुटलेली आहे आणि ही वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळते। आम्ही लवकरात लवकर या आरोपीला फास्ट ट्रॅक केस चालू आणि आरोपीला शिक्षा देऊ असं संदीप गिल यांनी सांगितल्यानंतर या ग्रामस्थांनी आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलेलं पाहायला मिळते। आणि त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने वाहनंसुद्धा सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।